आपण आज आलो आहोत पुणे शहरातील पुरंदर या ठिकाणी कानिफनाथ मंदिरात. तर तिथं एक छोटीशी खिडकी आहे, तिथनं आत जायला लागते. तर आता आपण जाणार आहे मंदिरात. हे माझ्या मागं बघू शकता तुम्ही परिसर. हे उंच डोंगराव भागावर आहे. इथनं खाली किती जागा, खाली डोंगर डोंगर आहे आणि डोंगराच्या खाली आज आपण जाणार आहे स्पेशल ठिकाणी, म्हणजे हिस्टॉरिकल प्लेस, म्हणजे इतिहासात त्याची नोंद आहे. तर आपण जाणार आहे त्या ठिकाणी. तर तुम्हाला पुढं बघायला भेटेलच. तर ब्लॉग आपला हा शेवटपर्यंत बघा. आता आपण मस्त निघालो आवरून, बघू शकता की आपल्या गाडीत पेट्रोल टाकून घेतलेलं आहे. तर आता चाललंय आपण मस्त की ते अजून पुढे गेलं तुम्हाला आपण कुठं चाललोय. आता चाललंय मस्त की आता आपण आहे कुठं आलोय माहीत नाही का तुम्हाला. तर कोंडव्यात आहे आपण. आता कोंडव्यात पेट्रोल टाकले. आता जायचं कोंडव्यातनं सासवडच्या मध्येच आहे, पुरंदरमध्ये आहे ते. इतिहासात मध्ये जी नोंद आहे त्यामुळे. तर आत्ता बस बघू शकताय सकाळचं वातावरण किती. अजून सकाळचं वातावरण 6:54 झाले तरी धुकं बघू शकताय. आभाळ तर आहेच, अजून सूर्य पण उगवलेला नाहीये. माणसे आपापल्या कामाला चाललेले आहेत. तर मस्त आत्ता आपण आहे बापदेव घाटात. कोंडव्यापासून थोडंसं पुढं आलं की आपल्याला जायचं आहे मित्रांनो कानिफनाथ मंदिरात. बघूया. तर मस्त की पावांनो खतरनाक गार आहे. थोडंसं नॉर्मल गार पण लागते. तर मला ओव्हरटेक करून गेलेले आहेत गाड्या दोन. तर आपण आता कानिफनाथच्या बॉर्डर पाशी आहे. तर मस्तपैकी आता आपण चाललोय कानिफनाथ मंदिराकडे. तर आपल्याला इथं 7 किलोमीटर आहे इथं. चला आता जाऊया आपण मस्तपैकी. छोटा पोरगा बघा रनिंग कसा करतोय. तर आता आपल्याला जायचं मंदिरापाशी. पण आता मंदिर आपण सकाळी आलो 7 वाजता मित्रांनो. मंदिर उघडं आहे का नाही माहीत नाही, कारण जरा टायमिंगचा इश्यू असू शकतो. माहीत नाही, तरी बघूया जाऊन आपण. खतरनाक मध्ये इथं थंडी मित्रांनो इतकी घाण वाजते ना, एकदम बेकार थंडी आहे. पुण्यात तर थंडी झाली सकाळची नाही एवढी वाजत, पण आता इथं नाचते बेकार थंडी वाजते. नादच करते थंडी आवडते. तर मित्रांनो ती समोर दिसतंय का मंदिराची वरचा भाग दिसतोय. तर आपल्याला तिथं जायचं आणि मध्ये भरपूर अंतर आपल्याला पार करायचं. ही सकाळची गावाकडची सकाळ आहे. तर आत्ता सूर्य देवता आहे प्रसन्न झालेले आहेत, आत्ताच उगवलेले आहेत. तर इकडे सकाळची गावाकडची सकाळ बघू शकताय तुम्ही. मोर तर सकाळ सकाळ मित्रांनो मोराचं दर्शन झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. खतरनाक भारी वाटते ना. खतरनाक मोराचं दर्शन झालेलं बघू शकता. मोराचा पिसारा. ए यार थोड्यासाठी आत गेलेला मी. ते मंदिराचा आसपासचा परिसर आहे. सर्व आसपासचा परिसर आहे. तर आता मस्तपैकी आपण आहे कानिफनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात. थोडंसं अजून इथनं पायऱ्यावरून गेले की वरती मंदिर आहे.
तर हे आसपासचा परिसर आहे. तर एवढ्या पायऱ्या चढून आपल्याला वर जायचं आहे. तर आपण आता कानिफनाथ मंदिरापाशी आलेलो आहे. चैतन्य कानिफ. तर मित्रांनो तिको चौकोनात आत जायला लागते तर दर्शन भेटते. तर मस्त आहे की मित्रांनो, माझ्या मागे बघू शकतो तुम्ही टॉमे. तर मित्रांनो हे समोर बघू शकता तुम्ही किती छान आहे. मस्त आहे. तर तुम्ही बघू शकता हे माझ्या श्री चैतन्य कानिफनाथ मंदिर आहे. तर आपण तिथं आलो होतो. मस्त दर्शन पण झालेलं. सकाळचं येऊ शकताय, दर्शन घेऊ शकता. एकदम मन प्रसन्न झालेलं आहे. तर पुरंदर तालुक्यात आहे मित्रांनो, नक्की व्हिजिट करा या मंदिरात. मन प्रसन्न. तर एवढ्या लवकर मित्रांनो दुकानं काही चालू होत नाही. नाश्त्याची दुकानं काही एवढं लवकर चालू होत नाही. 9च्या नंतर नाश्त्याची दुकानं चालू होतात. नाश्ता 1 तासात नाश्ता करून येऊ शकतो. मस्त आपलं दर्शन झालेलं आहे आता. तर खाली उतरताना मित्रांनो तुम्हाला मारुती रायाचं दर्शन पण होईल. तर आपलं मंदिर फिरून झालेलं आहे. तर मस्तपैकी आजचा मंदिरात येऊन प्रसन्न वाटलेलं आहे. तर ज्याला म्हणजे सगळ्यांनी एकदा तरी येऊन जावं मित्रांनो. मंदिरात अवश्य भेट द्या. पुण्यातल्या माणसांनी तरी, बाहेरच्या माणसांनी पण येऊ शकता. म्हणजे कसं सगळ्यांना आपल्या. तर अजून दुकानं तर काय उघडली नाही. नाश्ता म्हणलं भूक लागली होती तर नाश्ता करून घेऊ, पण नाश्त्याची दुकानच उघडली नाहीत आता. तर इथं मित्रांनो प्रभू श्रीराम मंदिर आहे खाली. तर अजून सकाळ उघडलं नाही आहे. तर मित्रांनो आपलं आता दर्शन झालं, मागाशी झाले. तर आता म्हटलं थोडंसं भूक लागली होती तर म्हटलं काय भेटेल का म्हणत आपल्याला खाली जायला लागणार आहे. तर मस्त खाली जाणार आहे आपण. तर आजचा ब्लॉग कसा वाटला इथला कानिफनाथ दर्शन ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन ब्लॉग्स आपले डेली लाईफचे ब्लॉग्स येत राहतील आपल्या चॅनलवरती. रुपेश राजे पालगुडे ब्लॉगला सबस्क्राईब करा. आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. त्यावर बाकीचे व्हिडिओ बघा.